चेहऱ्यावर स्माइल, गालांवर लाली, काही झालंय का मीरा? ताई नाही, असं काहीच नाहीये. अच्छा, म्हणजे रात्री काही नाही घडलं तर? नाही नाही, मी विचारतेय तुला, रात्री काही घडलं नाही ना? नाही ताई, तसं काहीच नाही अगं. ए बघ, तू पण जा आता, त्रास देऊ नकोस मला. दोघी जणी गप्पांमध्ये रमल्यात. हीच योग्य वेळ आहे ती भांडण्याची. नाश्त्यापर्यंत थांबायची गरजच नाहीये. लगेच मायाला मेसेज करून सांगते, सांगितलेलं काम करायची वेळ आली आहे, लवकर जा. मला इथे भूक लागली आहे आणि या बाईला दिल्याचं पटलंय. दादा, काय रे, तू आजकाल बहिणीला विसरलास? म्हणजे आधी सगळं शेअर करायचास, पण आता काहीच नाही रे. मला सांग, काल रात्री काय झालंय? काल रात्री? हा, काहीच नाही. काहीच नाही ना. म्हणून ब्लश का करतोयस तू? अरे हे दिसतंय मला, तू ब्लश करतोयस. अजिबात ब्लश करत नाही. ब्लश करण्यासारखं काही झालंच नाही. ओके. ओ, कुछ तो हुआ है, कुछ हो गया है. बताओ बताओ, क्या हो गया है? काहीच झालं. हाँ, सकाळी सकाळी का छळतेस भावाला? काही नाही, असंच. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. बस ना. ठीक आहे, तू सांगू नकोस, पण मला सगळं करणार आहे आपोआप. चला, पण तुमच्यातला रुसवा फुगवा मिटवून आता तुम्ही पुढे चाललाय. आवडतंय हा म्हणजे मला. वा. असं काही नाहीये. अगं काय? हा, वहिनी, काय? किचन मध्ये अजून काहीच नाहीये. मी सगळं घेऊन आले, असं म्हणायचं होतं. आई, बाबा कुठे आहेत? दादासाहेब आणि अजित सकाळीच फॅक्टरीत गेलेत. आणि आई, नर्मदा आत्या आणि दामोदर काका पण बाहेर गेलेत. मायाचं आय डोंट नो. माया झोपली, म्हणजे झोपली असेल ती. आली नाही म्हणजे ती करेल ना नंतर नाश्ता. हा, आपण करू सुरू. मीरा, तुझा अथर्व सोबतचा संसार सुद्धा या पेंटिंग प्रमाणे उलटाच राहणार आहे. कारण अथर्व फक्त माझा होता आणि माझाच राहणार. मीरा, तू पण बस. नाही, नको आईचे, मी नंतर करते ना. रूम मध्ये भरपूर काम आहेत आणि ते कपड्यांच्या घड्या सुद्धा करायच्या आहेत. ते आवरलं की मी येऊन बसते. माया मीराच्या रूम मध्ये. या मीराला इथेच थांबावं लागेल. दिवा,
झालेच मी. मीरा, अगं अगं एक दिवस आमच्यासोबत नाश्ता केला तर काही बिघडत नाही. कामं काय होत राहतात. हा, आईसाहेब तसं नाही, पण माझं ऐकणार नाहीयेस तू. बस बस. हो. दादा स्पून. कुठे ठेवलं मी? इतकं काय या दिव्यामध्ये? दोघींना हवंय, काही कळत नाही. कुठे ठेवलाय हा दिवा? कळत नाहीये इतका काय इम्पॉर्टंट आहे दोघींना हा दिवा. त्या अलादीनच्या दिव्यासारखा जिन नसेल ना याच्यामध्ये? काही कळत म्हणजे कुठे. कशी आहेस माझी बाबुली? हा, मस्ती करतेस? नाही का? खूप मस्ती कर. हा, फक्त कोणाला त्रास देऊ नकोस. आणि खायला सगळं छान छान मिळतं तुला. वा, फक्त बाहेरचं जास्त खाऊ नकोस रस्त्यावरचं. हा, ऐका ना, मला पण द्या ना बोलायला. नाही, आज फक्त मी बोलणार आहे तुझ्याशी. मला तुझ्याशिवाय करमत नाही, माहिती तुला. मी खूप मिस करतोय तुला. सगळे तुला खूप मिस करतायत. करमत नाहीये. मायाने दिवा पटकन मिळवायला पाहिजे. अंबिकाला शंका आली ना तर अवघड होईल. अँटिक तर आहे हा, पण मंजरी मॅडमना का हवा असेल हा दिवा? त्या मीराला काय करायचं असेल यासोबत? दोघींचं काय चाललंय काहीच कळत नाहीये. ही अंबिका इथेच होती.